हाय, हॅलो, नमस्कार मित्रमंडळी. तर इथं बघू शकता तिच्या गालाला किती सूज आली होती आणि तिचा दाढ दुखत होतं, त्यामुळे तिला इतकी सूज आली होती. तर त्यानंतर मी क्लिनिकला घेऊन गेली आणि क्लिनिकमध्ये असे काही प्लॅन्ट्स ठेवले होते. तर काही खरे होते, काही खोटे होते, प्लॅस्टिकचे असे. पण छान दिसले म्हणून व्हिडिओ काढून आणला. त्यानंतर मी संध्याकाळी डायरेक्ट 7चं रुटीन चालू केलं आणि इथं देवपूजा वगैरे झाल्यानंतर इथं बघू शकता याचा बेल वाजवायचा, मलाच बेल वाजवायचे आहे म्हणून हा पाठीमागं लागला. तर त्याला बेल दिली आणि मी नमस्कार वगैरे करून घेतला आणि त्यानंतर म्हटलं आता उन्हाळा तर भरपूर चालू झालेला आहे आणि अगोदरच मला डोकेदुखीचा भरपूर प्रॉब्लेम होतो. त्यासाठी मी आता पाणी प्यायचं म्हणून ठरवलं, जेणेकरून आपलं कसं कामात असलो आपण लक्षात देत नाही, पाणी प्यायचं कमीच करतो आणि जेवढं पाणी प्याल तेवढंच आपण आपली तब्येत पण ठीक राहू शकते. त्यानंतर इथं मी लसूण वगैरे सोलून घेतला. तारक मेहता बघत होती मुलं दोघांनी पण, त्यासाठी मी इथं त्यांना आता बिझी करून मी माझ्या स्वयंपाकाला लागले. तर मुलाकडनं पण लक्ष ठेवावं लागतं, कारण इतकं भांडण करतात दोन्ही, राहिली की नकोच वाटतं सांभाळायचं म्हणजे. आणि त्यात ती आजारी पण होती, म्हणजे मला भरपूर लक्ष ठेवावं लागत होतं त्यांच्याकडं. आणि तिची स्कूल पण आता बंदच होती 2-3 दिवस झाले, कारण ती आजारीच असल्यामुळं स्कूलला पण नाही. जसं गॅदरिंग झाले तेव्हापासून ती घरीच आहे आणि अचानकच असं काही होईल म्हणून वाटलं पण नव्हतं, कारण भरपूर बघू शकता तुम्ही चेहरा पण कसा सुजलेला होता. तर आईला एक लेकरू आजारी असलं की आई पण आजारीच झाल्यासारखी वाटते आणि ताप आलेला, त्यामुळे ती सारखं मलाच बाजूला बस, बाजूला झोप अशी म्हणायची आणि तिच्याकडं थांबून थांबून मला असं काही कामं करून घेत होते, तर काही थोडा वेळ असं पेंडिंग करत होते. तर जेवढं आपलं मुलगा लवकर बरं होईल तेवढं आईला पण बरं वाटतं. आणि इथं मी सगळं स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतर इथं भाकरी पण बनवायची होती मला, कारण भाकरी आवडते तिला आणि शक्यतो 2 दिवस झाले ती ज्यूसवर आणि रव्याच्या असं मीठ घालून दिलं होतं मी, त्याच्यावरच असं होती ती. तर पातळ असा रवाचं मी हे करून दिलं होतं. ते खाऊन अशी थोडी रिलॅक्स झाली होती ती, कारण खायला पण होत नव्हतं तिला, कारण करताच येत नव्हतं तिला. तर मी तर तिला सगळं असं काही केलं आणि तिच्या आवडीचं मला भाकरी बनवायची होती म्हणून मी इथं भाकरी वगैरे बनवून घेतली होती. आणि त्यानंतर भांडी वगैरे दुपारची होती ती लावायची होती मला आणि ती पण लावून घेतली. नंतर आपल्याला परत जेवण झाल्यानंतर परत भांडी पडणारच होती, म्हणून मी इथं सगळं आवरून घेतलं. आणि हे झाल्यानंतर बघू शकता तुम्ही, आणि अशी काही झाली होती ही भाजी. तर खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कारण व्हिडिओ पण आता थोडे दिवस काढता पण येतात, कधी काढता नाही, मुलांच्यामुळं दगदग असते. आपण नवीन चालू केलं म्हणजे त्यातला काही अनुभव आहे, काही नाही असं होतं, कारण सगळ्याच गोष्टी काय आपणाला येत नाहीत, तर काही शिकाव्या लागतात आणि व्हिडिओ काढायला वेळ लागत नाही तेवढा एडिटिंग करायला वेळ लागतो. तर असं जातं, एडिटिंगचा भरपूर प्रॉब्लेम होतो. तर सगळ्या खिडक्या बंद, म्हणजे अजिबात आवाज यायला नको पाहिजे, कारण नाहीतर सगळ्या व्हिडिओमध्ये एडिट करताना भरपूर प्रॉब्लेम होतो. त्यासाठी तर मी सगळी घरी कोण नसल्यामुळे हे असे एडिटिंग करून घेते. जसं जमेल तसं मी व्हिडिओ करायले. तर प्लीज फॅमिली सपोर्ट करा. काही व्हिडिओ असे आणि माझ्या भाषेमुळे पण काही प्रॉब्लेम होत असेल तर नक्की सांगा, कारण आपण एक खेड्यागावातली मुलगी आहे मी काय शहरातली नाही आहे. फक्त आपण राहणीमान कुठं पुण्यामध्ये आहे, त्यामुळं आपणाला इथं सहभागी होण्यास वेळच लागतो. तरी कसं आपली जर गावाकडची भाषा ही लहानपणापासून असली ना तर बोलायला वेगळंच जातं. तर असा होता आजचा व्लॉग. तर जेवण वगैरे झालं आणि आम्ही आता झोपतो. तर गुड नाईट, बाय बाय फ्रेंड्स. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.